पवारांवर इतके दिवस स्तुतीसुमनं उडवत होते संजय राऊत महाविकास आघाडी झाल्यापासून आज त्यांनी शरद पवारांवरच टीका केलेली आहे. कारण तुम्हाला काल त्यांनी पुरस्कार दिला, एक राजकीय परिपक्वता शरद पवारांनी दाखवली होती, मात्र संजय राऊत यांच्यावर पण टीका केली. टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली. त्यांनी चारी मुंड्या चित केलं, सुपडा साफ केला आणि घरी बसवलं. आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या द्वेषाने ते पछाडलेले आहे, खरं म्हणजे मग मोदी द्वेष आहे, अमित भाईंचा द्वेष आहे, एकनाथ शिंदेचा द्वेष आहे, इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडले की त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला. त्यांनी साहित्य संमेलन जे होतंय साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं, त्यांचाही अपमान केला. आणि या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते. माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांचाही अपमान केला. आणि म्हणून ही जनता जी आहे उघड्या डोळ्याने पाहते. आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि मला अभिमान आहे की महापराक्रमी योद्धा महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने फडकवला. तो महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्याला मिळाला, हे माझं भाग्य आहे. आणि शरद पवार साहेबांनी तो दिला याचंही मला समाधान आहे. आणि महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत दिला. या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याची. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण आज? म्हणून जनता त्यांना धडा शिकवेल. जनतेने विधानसभेत त्यांना धडा शिकवलाय, अजून त्यांना त्याच्यातून काय बोध घेता आला नाही. त्यांनी आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं, एवढंच माझं त्यांना राजन साळवी प्रवेश करतात आपल्याकडे. अनेक म्हणजे मोठ्या